चौथं जे सूत्र आहे ते आहे वेळेच्या नियोजनाबद्दलचं. मी अमेरिकेला खूप वर्ष राहिलो, 8-9 वर्ष, मी 9 वर्ष अमेरिकेला राहिलो. आणि मी परत ज्यावेळी आलो त्यावेळी मी माझ्या घरातल्या आणि इतरत्र मुलांशी बोलताना, तरुण मुलांशी बोलताना माझ्या लक्षात आलं, एक शब्द माझ्या कानावर पडला, टीपी हा शब्द. तर मी त्या माझ्या एका मुलाला बोलून विचारलं, हे टीपी काय रे? तुम्हाला टीपी? टीपी म्हणजे टाइम पास. तुम्हाला सांगतो मी, जगातल्या कुठल्याही भाषेतल्या कुठल्याही शब्दापेक्षा एका शब्दाचा तिरस्कार तुम्हाला वाटला पाहिजे, तो म्हणजे टाइम पास. वेळ हा घालवण्यासाठी नसतो, दवडण्यासाठी नसतो, तो सत्कारणी लावण्यासाठी असतो. जर तुम्ही तुमचा टाइम पास करत असाल तर आयुष्याच्या परीक्षेत तुम्ही नापास होणार हे सांगायला कुठल्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही ज्या वयात आहात त्या वयातच तुम्ही वेळेचं नियोजन करायला शिकलं पाहिजे. वेळेचं नियोजन करायचं म्हणजे काय करायचं? आपल्याला माहिती आहे, आपण शाळेमध्ये जातो त्यावेळी एवढे पिरियड्स असतात, कुठल्या दिवशी कुठल्या वेळी कुठला पिरियड असेल हे आपल्याला माहिती असतं. आपलं वेळेचं नियोजन फक्त शाळेपुरतं मर्यादित राहता कामा नये. आपण पूर्ण दिवसाचं नियोजन केलं पाहिजे की दिवसामध्ये 24 तास आहेत, त्यापैकी एवढा वेळ शाळेसाठी आहे, एवढा वेळ घरकाम विश्रांतीसाठी आहे, एवढा वेळ वाचनासाठी आहे, एवढा घरकामासाठी आहे, एवढा गृहपाठ करण्यासाठी, एवढा टीव्ही बघण्यासाठी आहे. जे जे तुम्हाला करायचं आहे त्याचं तुम्ही सूत्रबद्ध नियोजन करा. इतर कोणीतरी करतंय म्हणून आपण करायचं याला अर्थ नाही. तुमचे अग्रक्रम हे तुम्ही ठरवायचे आहेत आणि त्याप्रमाणे तुमच्या वेळेचं नियोजन करायचं आहे. तुम्हाला मी सांगतो, आयुष्यामध्ये प्रचंड यश मिळालेले खूप लोक जगभरात आहेत. या सगळ्या लोकांकडे पाहिलं, प्रत्येकाची शैली वेगवेगळी आहे, मात्र या सगळ्यांमध्ये एक कॉमन, एक समान सूत्र काय असेल तर या सर्वांनी आपल्या वेळेचं उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणूनच तुम्ही ज्या वयात आहात त्या वयापासूनच तुम्ही वेळेचं नियोजन करायला शिका. हा आपला चौथा मुद्दा आहे. पाचवा मुद्दा जो आहे तो याच्याशीच संबंधित असा आहे, तो म्हणजे कधीही शॉर्टकट घ्यायचा नाही. शॉर्टकट हा अंतिमतः नेहमीच लॉंग कट ठरतो आणि अतिशय महागडा ठरत असतो, हे तुम्ही कदापि विसरू नका. मला काही वर्षांपूर्वी आठवतंय की कोणीतरी एक गृहस्थ, त्यांचं नाव मी घेत नाही, एक गृहस्थ अशी खूप मोठ्या मोठ्या जाहिराती द्यायचे, अर्ध्या तासात मी फाड इंग्रजी बोलायला शिकवीन. त्यावेळी मी असं म्हणत असे, त्यावेळी मी कुलगुरू नव्हतो, पण मी असं म्हणत असे की एक गृहस्थ मला जर भेटले तर त्यांच्या कानाखाली मी खाड आवाज काढणार आहे. त्याचं कारण असं आहे की अर्ध्या तासात इंग्रजी बोलणारा आणि अर्ध्या तासात इंग्रजी बोलायला शिकवणारा हे दोघे अजून जन्माला यायचे आहेत आणि येण्याची अजिबात शक्यता नाही. जर तुम्हाला उत्तम इंग्रजी बोलायचं असेल तर त्यासाठी लागणारे सगळे परिश्रम तुम्ही केले पाहिजेत. तुम्ही जर शॉर्टकट घेऊन शिकायचा प्रयत्न केलात तर तो तुम्हाला महागात पडणार, कारण तुमचं पितळ क्षणार्धात उघडं पडू शकतं आणि ते अतिशय वाईट होणार आहे तुमच्या करिअरसाठी, तुमच्या आयुष्यासाठी. त्यामुळे जी गोष्ट तुम्हाला करायची आहे, जी साध्य करायची आहे, त्यासाठी लागणारे सगळे परिश्रम करण्याची, सगळा वेळ खर्च करण्याची तुमची तयारी, मानसिक तयारी पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतो, ते प्रयत्न तुम्ही सगळे केले पाहिजेत. तिथे जर तुम्ही शॉर्टकट घ्यायचा प्रयत्न केला तर तो तुमच्या मार्गामध्ये फार मोठी बाधा होऊ शकतो आणि तो फार तुम्हाला जड जाऊ शकेल. त्यामुळे कधीही शॉर्टकट घ्यायचा नाही. हे पाचवं सूत्र. सहावं सूत्र म्हणजे आयुष्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत, प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की जे जे उत्तम आहे, जे जे उदात्त आहे ते सगळं मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे शिक्षण घ्यायचं, प्रशिक्षण घ्यायचं, तिथे काटकसर करू नका किंवा तिथे तडजोड करू नका. उत्तमात उत्तम शिक्षण मिळते तिथे जाऊन ते उत्तमात उत्तम शिक्षण घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. उत्तमात उत्तम प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करण्याची तुमची तयारी पाहिजे. तिथे जर परदेशी जाऊन शिकावं लागलं तर परदेशी जाऊन शिकण्याचा जरूर प्रयत्न करावा. कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही, तुम्ही कुठेही तडजोड करायची नाही शिक्षणाच्या बाबतीत, प्रशिक्षणाच्या बाबतीत. मध्ये मात्र एक लक्षात घ्या की तुम्ही जर परदेशी शिक्षणासाठी गेलात तर एक लक्षात ठेवायचं की आपली मातृभूमी याला पर्याय नसतो. जगात जिथे म्हणून शक्य असेल तिथे जाऊन तुम्ही उत्तमात उत्तम शिक्षण घ्यायचं, परंतु आपल्या मायदेशी परत यायचं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की, म्हणजे ते बोलतात कित्येक वेळा अमेरिकेला गेल्यानंतर, आणि त्यांना असं वाटतं की आपण तिथे गेल्यानंतर तिथेच सेटल होऊ आणि तिथेच आपल्याला खूप यश मिळणार आहे. मातृभूमीला पर्याय नाही, कधीही नव्हता आणि यानंतर असणार नाही, हे मला मुद्दाम सांगायचं वाटतं. मी अमेरिकेला जाऊन PhD ज्यावेळी केलं,
माझा पीएचडीचा अभ्यास संपल्यानंतर 5व्या दिवशी मी भारतामध्ये परत आलो. 5व्या दिवशी. त्यावेळी मी तिथे ज्यावेळी घोषणा केली की आता माझी पीएचडी पूर्ण होते आणि मी लगेच भारतात परत जाणार आहे, सगळ्यांनी मला वेळात काढलं होतं. त्यावेळी कोणी परत येत नव्हते. मी 1986 ची गोष्ट करतोय. त्यावेळी कोणी परत येत नव्हते. मी ज्यावेळी त्यांना सांगितलं की मी आता परत जातोय, मला पुढच्या महिन्यात पीएचडी मिळते आणि मी परत जातोय, सगळ्यांनी वेळात काढलं. आर यू क्रेझी, आर यू आउट ऑफ युअर माइंड, असे प्रश्न मला विचारण्यात आले. त्यावेळी मी त्यांना असं म्हणालो होतो की यू डोंट आस्क, म्हणजे तुम्ही एखाद्या निरपराध माणसाला असं विचारत नाही का रे बाबा तू चोरी का नाही करत. आपण चोराला विचारतो तू चोरी का केलेली आहे. त्यामुळे मला असं विचारण्याच्या ऐवजी मी भारतात परत का जातो आहे असं मला विचारण्याच्या ऐवजी आपण स्वतः भारतात का जात नाही याचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही मला प्रश्न विचारायच्या ऐवजी स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही भारतात परत का जात नाही. तर त्यावेळी माझं उत्तर बहुतेकांना कळलं नव्हतं, पण तिथे जे मध्यमवयीन लोक होते ते माझ्याकडे एक एकटे आले आणि नंतर त्या दिवशी संध्याकाळी माझं अभिनंदन करून ते मला म्हणाले की आम्ही ज्यावेळी तुमच्या वयात होतो त्यावेळी तुम्हाला जी समज आहे ती समज जर आम्हाला असती तर आमचं आयुष्य फार वेगळं झालं असतं. आता आम्ही रोज आपल्या देशात परत जायचा विचार करतो, पण आमची मुलं आम्हाला सांगतात तुम्हाला जायचं असलं तर तुम्ही जा, आम्ही इथेच थांबणार आहोत. ही अशी कुचंबणा होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मातृभूमीला पर्याय नसतो, कधीही नव्हता, आता नाही आणि यानंतर राहणार नाही याची जाण ठेवा. हा सहावा मुद्दा आहे. 7वा मुद्दा जो आहे तो फार महत्वाचा आहे. तो आई वडिलांच्या स्थानाबद्दलचा. तुम्ही ज्या एका वयात आहात त्या वयोगटामध्ये असताना कित्येक वेळा आई वडील फार कटकट करतायत असं वाटतं. ते नेहमी सांगत असतात अभ्यास कर, घोषा लावतात, याचं कसं झालं, तुझं का नाही झालं, त्या हिचं बघ कसं झालं, असं ते सारखे कटकट करतात असं वाटतं. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कधीही तुम्ही विसरू नका की तुमचे आई वडील हे तुमच्या बाजूचे आहेत, तुमच्या हितासाठीच ते आहेत आणि तुमच्या हिताचा विचार करूनच ते सांगत असतात. त्यामुळे त्यांना कृपा करून दुरुत्तर करू नका. दुरुत्तर तर करू नकाच. मला मुद्दाम सांगायचं वाटतं की आई वडिलांचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये जे असतं ते भारताचे एक राष्ट्रपती ज्यांचा वाढदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं एक फार सुंदर वचन आहे. ते असं म्हणाले होते की भारतीय संस्कृतीमध्ये आई वडिलांचं जे स्थान असतं ते घराच्या छतासारखं असतं. ते छत ज्यावेळी असतं त्यावेळी त्याचं असणं आपण गृहीत धरलेलं असतं, त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. ज्यावेळी ते दूर होतं त्यावेळी आपल्याला कळतं की जगात आपण किती उघड्यावर पडलेलो आहोत. त्यामुळे आई वडिलांचं महत्त्व वेळीच ओळखा, त्यांना दुरुत्तर करू नका, त्यांचा योग्य तो सन्मान राखा. आणि हे सांगत असताना मला मुद्दाम सांगायचं वाटतं, याचा अर्थ असा नाही की आई वडील सांगतील ते निमूटपणे करा असंही मी सांगणार नाही. माझं म्हणणं असं आहे की त्यांना दुरुत्तर करू नका, ते म्हणतायत ते ऐकून घ्या, ते तुमच्या बाजूचे आहेत याचं भान ठेवा. तुम्ही स्वतः विचार करा आणि तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी आई वडिलांना विश्वासात घेऊन ते करण्याचा प्रयत्न करा. ही खरी महत्वाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना हे सांगत असतानाच मला मुद्दाम पालकांना सुद्धा सांगायचं आहे. पालकांना मला 2 गोष्टी सांगायच्या वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुलाला किंवा मुलीला शाळेमध्ये घातलं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं ज्यांना वाटत असेल त्या पालकांना महामूर्ख आपण म्हणायला पाहिजे. कारण पालक म्हणून तुमची जी जबाबदारी आहे ती शाळेमध्ये तर घालायची जबाबदारी आहेच, परंतु शाळेमध्ये आपल्या मुलाला किंवा मुलीला घातल्यानंतर त्यांच्या प्रगतीचा सातत्यानं विचार करायचा आणि त्यांना त्यांच्यामध्ये दडलेला जो राजहंस आहे तो शोधण्याचा तो जे प्रयत्न करता आहेत त्याला चालना कशी देता येईल याकडे लक्ष पालकांना दिलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर मला हेही सांगायचं वाटतं आणि हे मी मध्यमवर्गीयांमध्ये शहरामध्ये घडताना विशेषतः पाहतो आहे, कित्येक वेळा पालक आपल्या अपुऱ्या राहिलेल्या महत्वाकांक्षा आपल्या मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतात. कृपा करून तसं करू नका. कारण तुमच्यामध्ये होता तो राजहंस वेगळा होता, तुमच्या मुलामध्ये असलेला राजहंस वेगळा आहे. त्याच्यामध्ये कुठला मुलामध्ये मुलीमध्ये कुठला राजहंस दडलेला आहे, कलेचा आहे, क्रीडेचा आहे, एखाद्या विषयाचा आहे, त्याचा जो प्रयत्न धडपड जी चालली असेल त्याला मदत करणं हे शिक्षकांबरोबर तुमचं कर्तव्य आहे. त्याने काय व्हावं हे तुम्ही सांगू नका, त्याला काय व्हायचंय ते समजून घ्या आणि त्याप्रमाणे त्याच्या आयुष्याला कसं वळण देता येईल याचा सातत्यानं तुम्ही विचार करा.
हे पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. हा झाला 7वा मुद्दा. 8वा मुद्दा जो आहे तो सामाजिक बांधिलकीचा मुद्दा आहे. कित्येक वेळा काय होतं, आणि मी शहरामध्ये विशेषतः पाहतोय, IT च्या क्षेत्रामध्ये विशेषतः पाहतोय, की मुलं मुली असतात, तरुण मुलं मुली, त्यांना त्यांच्या विशेष क्षेत्रातलं सगळं काही माहिती असतं. लेटेस्ट काय आहे, अगदी अगदी अद्ययावत काय ज्ञान आहे ते त्यांना माहिती असतं. म्हणजे त्यांच्या क्षेत्रामध्ये गेल्या आठवड्यामध्ये अमेरिकेतल्या मासिकामध्ये काय आलेलं आहे हे त्यांना माहिती असतं. परंतु कित्येक वेळा त्यांना आपल्या पायाखाली काय जळतंय हे सुद्धा माहीत नसतं. आपल्या पायाखाली काय जळतंय, आपल्या कुटुंबाच्या काय समस्या आहेत, आपण ज्या परिसरात राहतो त्याच्या काय समस्या आहेत, याची त्यांना काही जाण नसते. अशा विद्यार्थ्यांना मी एक खास नाव दिलेलं आहे. त्यांना इंग्लिशमध्ये मी त्यांना म्हणतो, दे आर हाय IQ मोरॉन्स, म्हणजे उच्च बुद्ध्यांक असलेले निर्बुद्ध लोक, ज्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव नाही, आणि जे प्रगती करत असताना, म्हणजे जे विसरतात की प्रगती करत असताना त्यांनी समाजाकडून भरपूर घेतलेलं आहे, सहज मिळालेलं ते ओरबडून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला यश मिळाल्यानंतर त्या यशाचा एक वाटा आपण समाजाला परत दिला पाहिजे. आपण समाजाचं हे देणं लागतो. या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवा ज्यांच्या बोथट झालेल्या आहेत त्यांना उच्च बुद्ध्यांक असलेले निर्बुद्ध लोक म्हणण्याशिवाय प्रत्यवाय नाही. आणि म्हणून मला मुद्दाम वाटतं सांगायचं की तुम्ही हाय IQ मोरॉन्स किंवा उच्च बुद्ध्यांक असलेले निर्बुद्ध लोक बनू नका. आणि ही तुमची जबाबदारी आहे, तुमच्या शिक्षकांची जबाबदारी आहे, तुमच्या पालकांची जबाबदारी आहे. याचा आपण भान ठेवलं पाहिजे. शेवटचा मुद्दा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे या अष्टसूत्रीच्या पलीकडे जाऊन या सर्वांना व्यापून दशांगुळ उरलेला जो एक घटक आहे तो आहे तुमची मानसिकता. जोपर्यंत तुमची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत तुमच्या स्थितीमध्ये पालट होणार नाही, तुमची परिस्थिती बदलणार नाही, तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार नाही. या सगळ्या गोष्टींसाठी तुमची मानसिकता पहिल्यांदा बदलली पाहिजे. आपली मानसिकता बदलायची म्हणजे काय करायची मी तुम्हाला सांगतो. मुद्दाम काही उदाहरणं देऊन तुम्हाला सांगतो की आपली मानसिकता जी तयार होत असते ती आपण समाजामध्ये वावरताना, आपल्या वेगवेगळे जे संस्कार होत असतात, शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, समाजामध्ये वावरताना जे एक संस्कार होत असतात त्यातून आपली मानसिकता तयार होत असते. प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे की आपली जी मानसिकता आहे ती तपासून पाहिली पाहिजे, आणि त्यामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, कालविसंगत काही गोष्टी कालविसंगत झालेल्या आहेत, त्या झाडून मनातून बाहेर काढून टाकल्या पाहिजेत. म्हणजे दिवाळीला आपण जसं सगळं घर स्वच्छ करतो तसं झाडून पुसून आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये ही जी जळमटं आहेत ती सगळी झाडून पुसून साफ केली पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायचं, तुम्हाला काही उदाहरणं मी तुम्हाला देतो. आपण नेहमी पाहतो की आपल्या मनावरचे संस्कार असतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हे कधी काळी खरं असेल हो, आता ते संपूर्णपणे कालविसंगत आहे. कारण ठेविले अनंते तैसेची राहावे असं आपण म्हटलं तर त्यात जे समाधान आहे ते दगडधोंड्यांचं समाधान आहे. तुम्हाला परिवर्तनाचं समाधान हवं आहे, दगडधोंड्यांना असलेलं समाधान नको आहे. तुम्हाला शांतता हवी आहे पण स्मशान शांतता नको आहे. त्यामुळे ठेविले अनंते तैसेची राहावे किंवा असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, अत्यंत मूर्ख विचार आजच्या कालामध्ये हा आहे. कारण त्या हरीचं काहीही अडलेलं नाही तुमच्या खाटल्यावर तुम्हाला आणून द्यायला. ते तुम्हालाच प्राप्त केलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. त्या हरीचं काहीही अडलेलं नाही तुमच्या खाटल्यावर येऊन तुम्हाला द्यायला. आपण शाळेमध्ये कित्येक वेळा पहा बडबड गीतं ऐकतो, त्यातून आपली मानसिकता तयार झालेली असते. तुम्हाला उदाहरण देतो ना, ये रे पावसा, ये रे पावसा देतो तुला पैसा, आणि मग पाऊस आला मोठा आणि पैसा झाला खोटा. म्हणजे पैसा दाखवून त्या पावसाला बोलवायचं आणि तो पाऊस आला की त्याला खोटा पैसा द्यायचा. या वृत्तीतून उद्योजक तयार होणार नाहीत, या वृत्तीतून कारकून तयार होऊ शकतात. त्यामुळे या अशा वृत्तीतून आपण बाहेर आलं पाहिजे. तुम्हाला दुसरी मुलींची एक कविता सांगतो, खूप आवडणारी कविता आहे. लहान माझी बावली मोठी तिची सावली. त्या पहिल्या कडव्यामध्ये पहा, ती नक्ट नाक उडवते, तिचे गोबरे गाल आहेत, नक्ट नाक आहेत, घारे डोळे आहेत, आणि खूप छान छान आहे. त्याचं दुसरं कडवं तुम्ही आठवून पहा बरं, काय म्हटलेलं आहे दुसऱ्या कडव्यामध्ये. खूप मुलींना आवडणारी कविता आहे. दुसऱ्या कडव्यात म्हटलेलं आहे की तिने पोळ्या केल्या त्या कच्च्या झाल्या, तिने भात केला तो करपून गेला, मग ती आडाचं पाणी काढायला गेली
तर त्यात धपकन पडली आणि तिचे 2 दात पडले. बरोबर आहे ना अशा सांगितलं त्या कवितेमध्ये. याचा अर्थ काय होतो की कोणी सांगितलं तिला उठाठेव करायला, गप्प का नाही बसत तू, अशी निष्क्रियतेची शिकवण कळत नकळत आपण त्या कवितेतून देत असतो. आणि अशी शिकवण ही योग्य नाही. तुम्हाला सक्रिय होण्याची शिक्षण दिली पाहिजे, निष्क्रियतेची शिकवणूक देता कामा नये असं मला वाटतं. तुम्ही कित्येक आपल्या म्हणी पहा ना किंवा वाक्प्रचार, साधी राहणी उच्च विचारसरणी. तुम्हाला मी सांगतो, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा अर्थोअर्थी काहीही संबंध नाही, काही संबंध नाही. साधी राहणी असेल म्हणून आपोआपच विचारसरणी उच्च होते, किंवा विचारसरणी उच्च व्हायची असेल तर त्यासाठी राहणी साधीच असली पाहिजे, हे फार सोपं गणित झालं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या दोन्ही गोष्टी आपल्या जागी बरोबर आहेत. उच्च राहणी असली म्हणून तुमची विचारसरणी साधी होत नाही, आणि साधी राहणी असल्यामुळे तुमची विचारसरणी आपोआपच उच्च होत नाही. त्यामुळे हे अशा ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये साठलेल्या असतात त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. त्यातले आणखी एक म्हण तुम्हाला सांगतो, अतिशय बकवास म्हण आहे, अंथरून पाहून पाय पसरावेत. याच्या इतकी बकवास म्हण मी ऐकलेली नाही, अजिबात ऐकलेली नाही. तुम्ही पहा की अंथरून मोठं करायचं का नाही विचार करत आपण जर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अर्थशास्त्राचा नियम आहे जो आपण पाहतो आहोत मुंबईत घडलेला, तुम्ही जर अंथरून पाहून पाय पसरणार असाल तर इतर लोक त्यांचे पाय तुमच्या अंथरुणामध्ये पसरल्याशिवाय राहणार नाही. तसं झालेलं आपण पाहतो आहोत ना मुंबईमध्ये, की मुंबईमध्ये मराठी माणूस आधी गिरगावामध्ये, मग गिरगावातून तो दादरमध्ये, दादरमधून चेंबूर, ठाणे, बदलापूर असा तो पुढे पुढे चाललेला आहे. कारण आपण आपल्या मानसिकतेमध्ये आपण अंथरून पाहून पाय पसरण्याचा विचार केलेला आहे. अंथरून मोठं करण्याचा विचार केला पाहिजे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि याचप्रमाणे अनेक आपल्याला उदाहरणं देता येतील. आपण गरिबीचं सगळ्यात त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे गरिबीचं फार मोठ्या प्रमाणावर उदात्तीकरण केलं जातं, फार मोठ्या प्रमाणावर, आणि ते अत्यंत चूक आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण पाहतो की सिनेमामध्ये, नाटकामध्ये आपण किंवा लेखनामध्ये आपण किती वेळा असतो की आपली रुखी सुखी रोटी भाजी भाकरी मिळाली ती आपण समाधानानं राहायचं. अत्यंत चूक गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का, मराठीमध्ये कविता आहे. ती कविता अशी आहे की तो जो डोक्यावर पाटी घेऊन जाणारा मजूर आहे तो रस्त्याच्या कडेला ती पाटी डोक्याशी घेऊन शांतपणे झोपू शकतो, त्याला मनशांती असते. त्या उलट तो श्रीमंत जो असतो ना, तो श्रीमंत आपल्या महालामध्ये इरझारा घालतो, त्याला हार्ट ट्रबल, डायबिटीज, सगळे अशा कठीण कठीण नावाचे आजार होतात आणि तो अत्यंत असमाधानी असतो.